श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी 2026 साठी वृषभ राशीचे राशी भविष्य. फेब्रुवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा महिना तुमच्यासाठी मध्यम ते थोडा चांगला राहण्याची शक्यता आहे. तुमच्या राशीचा स्वामी महिन्याच्या सुरुवातीला बुध, रवी आणि मंगळासोबत 9व्या घरात असेल आणि 6 तारखेला तुमच्या 10व्या घरात जाईल, जिथे त्याची 7 रवी, मंगळ, बुध आणि राहू यांच्याशी असेल. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र 17 फेब्रुवारी रोजी उगवेल, ज्यामुळे तुमच्या प्रयत्नामध्ये धैर्य, शौर्य आणि यश मिळण्याची संधी मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला असेल, परंतु लांब प्रवासाच्या शक्यता मजबूत असतील. नोकरी बदलण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे, परंतु नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, अन्यथा समस्या वाढू शकतात. व्यावसायिकांना व्यावसायिक सहलीचा फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या कामाकडे जितके जास्त लक्ष द्याल तितके तुम्हाला या महिन्यात यश मिळेल. हा महिना प्रेम संबंधासाठी चांगला असेल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत लांबच्या सहलीवर जाऊ शकता. विवाहित लोकांसाठी महिन्याची सुरुवात थोडी कमकुवत असेल. परस्पर संघर्ष वाढतील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात तुलनेने अनुकूल राहील. कौटुंबिक जीवनात चढ उतार येऊ शकतात. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करणे आणि प्रगती करणे फायदेशीर वाटेल. यश शक्य आहे. तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना मध्यम असेल, परंतु महिन्याच्या सुरुवातीला राहू 10व्या घरात असेल आणि दुसऱ्या घरात वक्री गुरु देखील त्यावर दृष्टिक्षेप करेल. कनिष्ठ घरांचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला बुध, सूर्य आणि मंगळसह 9व्या घरात असेल आणि 6व्या स्थानापासून तुमच्या 10व्या स्थानामध्ये प्रवेश करेल. महिन्याच्या उत्तरार्धात 5 ग्रहांचा प्रभाव तुमच्या 10व्या स्थानावर पडू लागेल, ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत चढ उतार येतील. कधी कधी तुमचे काम उत्कृष्ट असेल तर इतरही त्यात कमतरता देखील असू शकतात आणि इतरांच्या प्रभावाखाली काही चुका करू शकता, म्हणून तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. चुका टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवतील, परंतु तुमचे चांगले काम त्यांच्या दृष्टीने तुमचे महत्त्व वाढवेल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात तुम्हाला नोकरीत बदल मिळू शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला यश मिळू शकते. जर तुम्ही बदलीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तो देखील मिळू शकतो. व्यावसायिकांना व्यावसायिक प्रवासाचा फायदा होईल. 7व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या 9व्या घरात आणि 23 तारखेपासून तुमच्या 10व्या घरात येईल, ज्यामुळे व्यवसायात चांगली प्रगती होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आर्थिक परिस्थिती तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल 2026च्या फेब्रुवारी महिन्यातील राशी भविष्यातील माहिती चांगली आर्थिक परिस्थिती दर्शवते. दुसऱ्या घरात गुरुग्रहाचे वक्रीवाणी तुम्हाला संपत्ती जमा करण्यास मदत करेल. तुम्ही वारंवार नवीन प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न कराल. जर पैसे आले तर तुम्ही तो कुठे गुंतवायचे त्याचे भान ठेवाल. तुमच्या कुटुंबाचे एकूण घरगुती उत्पन्न देखील वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल. शनी संपूर्ण महिनाभर 11व्या घरात राहील, ज्यामुळे तुमचे खर्च कमी होतील आणि तुमच्या उत्पन्नात सतत वाढ होईल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र 9व्या घरात राहतील आणि नंतर 10व्या घरात जातील, ज्यामुळे तुम्हाला कामावर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले जाईल. यासाठी सुरुवातीच्या गुंतवणुकीची आवश्यकता असू शकते, परंतु यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा देखील होईल. जर तुमचा आधीच व्यवसाय असेल तर त्यातूनही नफा होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने तुम्हाला लक्षणीय आर्थिक फायदा होऊ शकतो. जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर नफ्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला परदेशातून पैसे मिळू शकतात. जर तुम्ही रुग्णालयात नोकरी करत असाल किंवा परदेशात काम करत असाल तर तुम्हाला विशेषतः आर्थिक फायदा होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा असेल. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र महिन्याच्या बहुतेक काळ अस्ताच्या स्थितीत असेल, ज्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. तसेच 17 तारखेपासून तुमच्या राशीच्या लग्नामुळे तुमच्या आरोग्यात सुधारणा देखील होईल आणि कोणतेही किरकोळ आजार किंवा कमकुवत प्रतिकारशक्ती होईल. शुक्र, बुध, सूर्य, मंगळ आणि राहू यांच्या प्रभावाखाली आणि 6 तारखेपासून त्यांच्या गुरु ग्रहाचा प्रभाव पडल्याने तुमच्या आरोग्यात चढ उतार येतील. पाठदुखी आणि त्वचेच्या समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात. ज्यांना आधी स्लीप डिस्कचा त्रास आहे त्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून त्यांना त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तुम्ही नक्कीच मॉर्निंग वॉक करावा, कारण जेवल्यानंतर लगेच बसणे किंवा झोपणे हे पाठदुखीचे प्रमुख कारण असू शकते. सक्रिय दिनचर्या समावेश करा आणि सकाळ आणि संध्याकाळ चालणे घ्या. जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल तर नियमित व्यायाम आणि ध्यान करा. प्रेम आणि लग्न, जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर हा महिना तुमच्या प्रेमासाठी कठीण परीक्षा असेल, परंतु चांगली बातमी अशी आहे की तुमचे नाते टिकून राहील आणि रोमॅन्टिक क्षण येतील. 5व्या भावावर शनीची नजर संपूर्ण महिन्यावर तुमच्या प्रेमाच्या सत्यतेची परीक्षा घेईल. तुम्हाला एकमेकांच्या कठीण सत्याबद्दल माहिती मिळेल, ज्यामुळे तुमच्या प्रेमाची ही परीक्षा होईल, परंतु यामुळे तुमचा एकमेकांबद्दल विश्वास आणि काळजी वाढेल. तुम्ही एकमेकावर खूप प्रेम कराल आणि तुमचे प्रेम फुलेल. 5व्या भावाचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 9व्या भावात आणि 3ऱ्या भावापासून 10व्या भावात प्रवेश करेल.
कुटुंबातील सदस्यांना तुमच्या प्रेमाची झलक मिळू शकते, म्हणून त्यांना आधीच कळवण्याची तयारी, जेणेकरून तुमचे नाते सुरळीत चालू राहील. विवाहित जोडप्यांसाठी महिन्याची सुरुवात थोडी कठीण असेल. तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करणे शक्य आहे. काही वाद होण्याची शक्यता आहे, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात चांगला राहील. जर तुम्ही काम करत असाल आणि तुमचा जोडीदारही काम करत असेल, तर महिन्याचा उत्तरार्ध अधिक प्रेमाने भरलेला असेल. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल, पण तुमचे नाते सुरळीत चालावे म्हणून तुम्ही एकमेकांसाठी थोडे वेळ काढाल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक बाबींसाठी महिना मध्यम राहील. संपूर्ण महिनाभर केतू 4थ्या घरात आणि राहू 10व्या घरात राहील, ज्यामुळे कौटुंबिक संबंधांमध्ये सुसंवादाभाव दिसून येईल. दुसऱ्या घरात वक्री गुरुग्रहाची स्थिती असेल, जो कुटुंबात प्रेम आणि जवळीक राखेल. दुसऱ्या घराचा अधिपती बुध देखील उपस्थित आहे. राज्य 9व्या घरात असेल, त्याच्यासोबत शुक्र, सूर्य आणि मंगळ असेल. यामुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या वडिलांवर काही कारणामुळे नाराज होऊ शकतात आणि कुटुंबात किरकोळ मतभेद निर्माण होऊ शकतात. तसेच शुभ ग्रहांच्या प्रभावाचाही परिणाम होईल. कुटुंबातील महिला सदस्यांमधील तणाव कमी होईल, प्रेम वाढेल आणि त्यापैकी एक घरात शांती आणि आनंद परत आणेल. तुमच्या वडिलांना आरोग्य समस्या तोंड द्यावे लागू शकतात, म्हणून त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. लहान भावंडासोबत तुमचे नाते सौहार्दपूर्ण असेल. वेळोवेळी काही तणाव असले तरी तुम्ही शेवटी जोडले राहाल आणि तुमचे नाते प्रेमाने भरलेले राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबाला लांबच्या प्रवासावर किंवा एखाद्या सुंदर ठिकाणी घेऊन जाऊ शकता, ज्यामुळे प्रेम आणि जवळीक वाढेल. उपाय आहेत. शुक्रवारी तुम्ही लहान मुलींचे पाय स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. बुधवारी गाईला हिरवा चारा खायला द्या. शनिवारी अपंगांना जेवण द्या. शुक्रवारी कमळाच्या फुलाने देवी महालक्ष्मीचे पूजन केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होईल. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमासिका राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू असाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.